आणि आशिषला माहिती आहे आता एक पराभव जिवारी लागलेला आहे, त्यामुळे आता मोठा संघर्ष करायचा आहे. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूमध्ये प्रचंड वेग आशिष गायकवाडने मात्र या चेंडूमध्ये दाखवला. चेंडू इथे डॉट इथं आपल्याला पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर एक डीप मिड विकेट मध्ये आहे खेळाडू. 4 षटकांची मॅच. आशिष गायकवाड तयार, डावखुऱ्या हाताने क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूला इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत आणि एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. कधी कधी असं म्हणतात ना, क्रिकेट खेळत असताना तुम्ही अशा प्रकारे खेळायचं की आज भलेही आपल्याला कोणी ओळखत नाही, परंतु उद्या मात्र नक्कीच आपण या टेनिस क्रिकेट जगतावरती आद्यराज्य गाजवू. परंतु ती जिद्द, चिकाटी मेहनत आणि तो संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे नौके संघ जरूर आहेत. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय. डीप लॉंग ऑनला खेळाडू आहे तिथे तैनात. वन बाउन्स चेंडूला इथे फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. यावेळेस एकच धाव जिथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे आणि या एका धावेने देखील संघाचा धावफलक स्कोर कार्ड वरती 2 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिले गेले तर अनेक बक्षीस मान्यवर मात्र पुढे आले. विशेष आपण पाहिले गेले तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण चांदे सलग 3 षटकारांसाठी कार्तिक दादा पारखी यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे लागोपाठच्या 3 षटकाराला. कारण घरचा संघ आहे आणि घरच्या संघाला आपण नेहमी सपोर्ट केला पाहिजे. कट करायचा होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मग कार्तिक दादा पारखी आणि विकास दादा पारखी यांनी मात्र विशेष त्यांच्यावरती प्रेम करणारे सगळा जो काही तरुण वर्ग आहे, विषय आपण पाहिलं तर विक्रम दादा पारखी यांच्यावरती प्रेम करणारा जो काही मित्र परिवार आहे, या सगळ्यांनी एकच चंग बांधला की आम्हाला आमचा जो जीवाभावाचा मित्र होता, जो आमचा जीवाभावाचा सहकारी होता, ज्यांनी या माणगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं केलं आणि त्याच्या नावासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे सगळा मित्रपरिवार पुढे आला आणि नक्कीच आपण पाहिलं तर स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय श्री काळभैरवनाथ करंडक एक बहारदार मानाच्या स्पर्धेचं आयोजन मात्र पुढे आलेले. आशिष तयार असेल पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताने. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस खोदून काढला. बॉलला शॉर्ट ॲक्सला कव्हरच्या खेळाडूला बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच कडे पण जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. आता जर पाहिले गेले तर यावेळेस चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मला वाटतं कुणाल, निलेश इथे मात्र गोलंदाजीसाठी तयार आहे. आता मात्र आपण पाहिलं थोडासा स्ट्रॅटेजी मध्ये जांभे संघाने मात्र जो बदल करताना आपण या संघाला बघतोय. आशिषने पहिले षटक हाताळलं. सार्थकचा स्पेल थोडासा मागे ठेवला. निलेशच्या हातामध्ये मात्र षटक क्रमांक दुसरा आता इथे सोपवलेले आहे. परंतु एका बाजूला पृथ्वीराज पवार आहे, दुसऱ्या बाजूला शुभम आहे. शुभम स्ट्राइक ऑन. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी आडव्या पॅटने चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप कॉर्नरचा खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत आलेली एक सिंगल आहे. स्पर्धेतील आपण पाहिलं पहिलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणारा देखील पृथ्वीराज पवार.
आज पृथ्वीराज पवार असं म्हणतात ना, पवार इज पॉवर. मानदेवी महासंघातला हा पृथ्वीराज पवार निश्चितप्रमाणे आपण पाहिले तर आज ती पॉवर इथे दाखवणार का या मॅच मध्ये. 9 धावा स्कोर कार्ड वरती. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून आपण पाहतोय. इथूनच आपल्याला पाहायला मिळाला बॉलिंग ट्रॅक वरती पण आता बॉलर तयार असेल. निलेश गायकवाड उरतो विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय बॉलला आणि चेंडू चाललाय एक टप्पा घेत सरळ साइड स्क्रीनवर. वन बाउन्स चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. वेगाने चेंडू जवळ आला. चेंडूला दिशा दिली. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस केलाय. 2 धावा यावेळेस यशस्वीरित्या इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत. एक बहारदार आयोजन आणि नियोजन आपण निश्चितप्रमाणे सगळ्या आयोजकांचं बघतोय. विशेष आपण पाहिलं आयोजनामध्ये श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ आहे. काळभैरवनाथ बलगडा संघटना मानमुळशी. यावेळेस इनसाइड आउट बैठक स्ट्रोक. चेंडू खेळलाय शॉर्ट कव्हरच्या अगदी डोक्यावरून दन 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 करत चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 19 धावा आहेत. 19 रन. मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा खेळलाय चेंडू हवेत. आशिष गायकवाड इथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला परंतु चेंडू जर आपण पाहिले गेले तरी ते हातामध्ये येऊ शकलेला नाहीये. आणि आशिष विचार करत असेल की ह्या चुका जर आता माझ्याकडून होऊ लागल्या तर नक्कीच याचे परिणामही माझ्या संघाला भोगावे लागणार आहेत. या चुका टाळायच्या आहेत. सकाळपासून आम्ही एकच गोष्ट जांभे संघाची पाहिली की हा संघ स्वतःहून बऱ्याचशा चुका करताना पाहायला मिळाला आणि त्याचे परिणाम त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आता ते टाळायचंय. स्ट्रायकर तयार. पुन्हा एकदा पृथ्वीराज पवार. यावेळेस पुन्हा एकदा वेग दाखवला निलेश गायकवाड यांनी. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. षटक क्रमांक संपला जाईल. आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 21 धाबा स्कोर कार्ड वरती जे असणार आहे. टीम मीटिंग साठी आपल्याकडे कुठलाही वेळ नाहीये कारण स्पीडअप करणं गरजेचं आहे. आपण मॅच 21 धाबा आहेत. सामना क्रमांक आपण 8वा खेळवतोय. यानंतरची होणारी मॅच बावधन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चांदे या 2 संघांमध्ये देखील यानंतरची होणारी मॅच आहे. त्यामुळे त्याही दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचंय. षटक क्रमांक बघायचंय. संपलं जाते ते दुसरं. 21 धाबा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. चर्चा जी निश्चितप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावरती असणारी चर्चा. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये या कलियुगामध्ये अशी परिस्थिती आहे जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही, जोपर्यंत तुम्ही मेहनत घेणार नाही, नशिबावरती अवलंबून राहून कधी चालत नाही. लक जर आपण पाहिलं तर हा 2 अक्षरी शब्द आहे. नशीब हे 3 अक्षरी शब्द आहे. परंतु हे सगळं मिळवण्यासाठी मेहनत ही 4 अक्षरी शब्दाला फार मोठं महत्व आहे. ती मेहनत तुम्हाला मात्र दोन्ही संघांनी इथे घ्यावी लागणार आहे. चला वेळ वाचवा टीम. प्रसन्न ओझरकर आपण पाहतोय खेळाडूसाठी मात्र पाणी घेऊन येताना जे आपल्याला पाहायला मिळाले. विशेष आपण पाहिले तर मला वाटतं आपण म्हणतो ना ड्रिंक ब्रेक, परंतु ड्रिंक ब्रेक नाहीये. ही स्ट्रॅटर्जी टाइम आउट हे देखील अगदी याला संबोधलं जातं. आणि स्ट्रॅटर्जी टाइम आउट का म्हटलं जातं? ज्यावेळेस एखादा खेळाडू पाणी घेऊन ग्राउंड मध्ये येतो त्या खेळाडूंपर्यंत बरेचसे मेसेज पोहोचवणं त्या खेळाडूचं काम असतं. परंतु आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये असे फारसे नियम बऱ्याचशा स्पर्धेमध्ये लावले जात नाही. मग तुम्ही संघाचा कॅप्टन जरी ग्राउंडमध्ये पाणी घेऊन गेला तरी काय हरकत नसते. आणि आता बघायचंय स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये काय स्ट्रॅटर्जी रंगलेली आहे दोन्ही टीम मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सार्थक गायकवाड. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला जो पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचं जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले नाही. आणि इथे पाहता पाहता आत्ताची 1 रन शॉट. त्यामुळे आताच्या 2 धावा येणार आहेत.
जर तुम्ही विकेटवरून धावत असाल तर निश्चितप्रमाणे आता आपण म्हणतो बरेचसे विचार करत असतील की विकेटमधून धावल्यानंतरच का शॉर्ट रन देतात. तर मातीची खेळपट्टी ज्या वेळेस असते आणि ती मातीची खेळपट्टी डॅमेज होऊ नये किंवा ती मातीची खेळपट्टी आपण बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्टडचे शूज आता आलेले आहेत, मग आपण पाहिलं तर रबर स्पाइक देखील आलेले आणि त्यामुळे विकेट खराब होऊ नये त्यासाठी या बऱ्याचशा गोष्टींचा नियम लावावे लागतात. हा चेंडू मोठा खेळायचा होता, षटकाचा कव्हरचा खेळाडू आहे चेंडूच्या खाली, झेल झालाय, विकेट. यावेळेस आपण पाहतो मॅच कडे जाऊयात. पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहेत आणि धावफलक जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे 23 धावा आहेत. गणेश आणि गणेशसाठी आता प्राइज आलेले. गणेशने जर लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले ना तर आमचे कार्तिक दादा पारखी यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. पहिला चेंडू कट करण्याचा इथे प्रयत्न होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट येताना देखील पाहायला मिळालेला आहे. एकीचं बळ हे फार महत्वाचं असतं. आज आपण पाहतोय महासंघाचे दोन्ही संघ आहेत, दोन्ही संघ चांगले आहेत, हे देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं एकमेकांना आता सपोर्ट करतात ही महत्वाची गोष्ट आहे. अक्रॉस द बॅट यावेळेस चेंडू मात्र निसटलाय आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे की चेंडू तिथे थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार आहे. एकीचं बळ खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले गेले तर पहा विटांनी एकत्र एकी केली तर सुंदर भिंत तयार होते. 4 बोटे एकत्र आल्यानंतर वज्रमुठ तयार होते. 4 मित्र एकत्र आल्यानंतर चांगला उपक्रम घेता येतो. हा चेंडू पुन्हा एकदा फेकी खराब होताना आपल्याला पाहायला मिळाली. याच अतिरिक्त धावा यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील जांबे संघाला डोकेदुखी ठरलेल्या आहेत आणि आता त्या चुका मात्र कुठेतरी टाळायच्या आहेत. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गणेश गोपाळ यांच्यासाठी आपण पाहिले गेलं तर कार्तिक दादा पारखी यांच्या वतीने आपण पाहिलं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयाचं प्राइज निश्चितप्रमाणे लागले गेलेले. कुणी मारू द्या, कुणी 3 षटकार खेळले ना तर मात्र 1000 रुपयाचं प्राइज कार्तिक दादा पारखी यांच्या वतीने. मिड विकेटला चेंडू खेळलाय, खेळाडू आहे तिथे, चेंडूला फील्ड करतायत आणि तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केले गेलेले आहेत. आता मात्र सार्थकचा चांगला स्पेल बघायला मिळाला. या षटकामध्ये फक्त सार्थकने 10 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने धावा 31 धावा, एक फलंदाज बाद होताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आज आम्ही पाहिले गेले तर निश्चितपणे ज्याची चर्चा करत होतो की आज स्वर्गीय पैलवान विक्रम शिवाजी पारखी यांच्या स्मरणार्थ आपण ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलंय, विशेष आपण पाहिलं तर मान गावातली सगळा तरुण वर्ग ना एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एकत्र येण्याचं कारण 31 धावा, 31 रन. एकत्रित येण्याचं कारण एकच की आमच्या विक्रम भाऊनी आमच्या गावाचं नाव ज्या कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर मात्र केलं. विशेष आपण पाहिले गेले तर कुमार महाराष्ट्र केसरी म्हणून देखील खिताब त्यांनी मिळाला, बहुमान मिळवला. ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून देखील ते राहिले. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आशिष प्रसाद गायकवाड स्ट्राइक वरती मैदानामध्ये बघायचे. लागोपाठचे 3 षटकारासाठी कार्तिक दादा पारखे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचं प्राइज आहे. प्राइज निश्चितप्रमाणे लावलंय कारण गावचा संघ यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. आणि पण सांगितलं ना की छत्रपती शिवरायांनी देखील सांगितलं होतं की एकीचं बळ जोपर्यंत माझा मावळा एकत्रितपणे लढेल ना तोपर्यंत माझ्या स्वराज्यातला कुणी दगडही हलवू शकत नाही.
पहिलाच बॉल यावेळेस मिड विकेटला, जसा आला तसा घुमवला, सडक पकडक षटकाचे रन. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय मैदानामध्ये शुभम मानेच्या बॅट मधून. एक षटकार तर आलेला आहे, अजून लागोपाठचे 2 षटकार आले तर कार्तिक दादा पारखे यांच्या वतीने 1000. सन्माननीय प्रसाद भाऊ खाणेकर यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा प्राइस. एका बाजूला प्रसादचं स्वागत षटकाराने केलंय, पुन्हा एकदा सफल झाले हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आपण पाहिले गेले तर आता जे मात्र थर्डमॅन मध्ये आहेत ना, कॅच पकडत असताना त्यांना झालेली फार मोठी दुखापत आणि स्वतःची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करेल आता गणेश गोपाळे. आम्ही बऱ्याच वेळा ऋतुराज सर पाहतो ना की अशी विकेट आल्यानंतर बरेच जण आत्महत्या हे शब्द बऱ्याच वेळा वापरले जातात, परंतु मी म्हणेल इथे ही शरणागती होती. कधी कधी आपल्या टीम साठी आपण काही पावले मागे यावं लागतं, कधी कधी आपला इगो, आपला मान सन्मान थोडासा बाजूला ठेवावा लागतो, कारण तिथे गावचं क्रिकेट असतं. इथे बघायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा सफल झाले आणि चेंडू मात्र खेळलाय डीप लॉंग लेगला. 1 बाउन्स, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मोके पे चौका, 4 रन. शुभम साठी प्राइज आलेले. शुभमने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले ना तर सन्माननीय विशालजी मांडेकर साहेबांच्या वतीने 3000 रुपये, कार्तिक दादा पारखे यांच्या वतीने 1000 आणि त्याचबरोबर प्रसाद दादा खाणेकर यांच्या वतीने 1000, म्हणजे एकूण 5000 रुपयाचं प्राइज शुभमच्या 3 षटकारांसाठी लागलेले. आणि संधी आहे 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शुभम माने तगडा ताकदवान मजबूत यशीचा, परंतु समोर प्रसाद गायकवाड आहे. हा खेळाडू देखील म्हणत असेल एवढ्या सहजासहजी मी स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. हा चेंडू सोडून दिलाय, ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेस हा प्रकार होता आणि चेंडूला मात्र पाठवलं डीप स्क्वेअर लेग मध्ये. लई भारी षटकाचे रन. यावेळेस आपण पाहतो षटकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. आता अजून 2 षटकार खेळले ना 5000 रुपयाचं बक्षीस आहे शुभम मानेला. प्रसाद तयार. हा चेंडू, हे प्रेशर आहे, हे दबाव आहे, हे दडपण आहे. राजदादा पारखे यांच्या वतीने मात्र 2000 रुपयाचे प्राइज आहे. लागोपाठच्या 3 षटकार खेळले तर शुभमने पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल. मला वाटतं आपण पाहिले गेले तरी ते मान संघाचं जवळपास दिवाळी संपूर्ण आता 5-6 महिने उलटलेत, परंतु दिवाळी आजही सुरू आहे. हा बोनस आहे, अतिरिक्त धावा म्हणजे बोनस. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय यशगणी सोडून दिलाय आणि चेंडू इथे मैदानाच्या मध्ये 51 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. स्वराज्य निर्मितीने सन्माननीय सुरेश दादा पारखे यांचं देखील आगमन झाले. दादा आपले स्वागत. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटतं शुभम साठी एवढी सुवर्ण संधी आली होती, अजून 2 षटकार आले असते तब्बल 7000 रुपयाचं प्राइज होतं.
परंतु प्रसादने मात्र ते स्वप्न पूर्ण होऊ दिले नाहीये. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू ऑन साइडला चेंडू ते खेळला जाईल. आशिष फार दूर वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. हा चौकार आहे. शेवटचं षटक प्रचंड महागडं येताना आपल्याला पाहायला मिळालं. 25 धावा ज्या शेवटच्या षटकामध्ये आल्या. पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा. 57 धाव्यांचा आता मात्र टार्गेट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. मानदेवी क्रिकेटला मान. यानंतरची होणारी मॅच बावधन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदे. या चला बॅट्समन चला. फलंदाजांना विनंती आपण लगेच मैदानाच्या मध्ये ताबा घ्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. चांदे संघ चला कॅप्टन टॉस साठी या. या नंतरच्या होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत आणि त्या सामन्याचा टॉस करतील सन्माननीय सुरेशदादा पारखी यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. सुरेशदादांना विनंती करतो दादा या टॉस करण्यासाठी. चला विनंती असणारे बॅट्समन चला तुम्ही थोडी घाई करा. अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत त्यामुळे थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी प्राइज आलेलं आहे. शुभम दादा खरे यांच्या वतीने प्राइज आलेले. आता लागोपाठच्या 3 विकेट कुठल्याही गोलंदाजाने जर घेतल्या ना तर त्यासाठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे. आणि मला वाटतं शुभम दादाने फक्त सुरुवात केलेली आहे आणि कारण घरचे सगळे खेळाडू खेळतायत आणि जवळपास मला वाटतं फक्त ही सुरुवात झाली. एखाद्या खेळाडूने खरंच हा रेकॉर्ड जर इथे केला ना विकेट घेतलीच ना किमान कमीत कमी 15 ते 20,000 रुपये त्याला मिळू शकतात. हे मानकरांचं प्रेम आहे. आणि इथे कार्तिक दादा पारखी यांनीही सांगितलं की विकेट हॅट्रिक कोणी पूर्ण करू द्या माझ्याकडून देखील 5,000 रुपयाचं प्राइज आहे. मी सांगितलं ना की फक्त सुरुवात झालेली आहे. अजून बऱ्याचशा मान्यवरांचं बक्षीस लागणं बाकी आहे. म्हणजे एक विकेट हॅट्रिक आली किमान मिळतील 10,000. निलेश अण्णा मोहिते मानगावची बुलेट ट्रेन बघायचे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिले घेऊन स्ट्राइक ऑन निलेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती टिपलाय झेल कॉटन बॉल मैदानामध्ये परतावा लागणार निलेशला. आपण म्हणतो ना पहिल्याच घासाला लागलेला खाडा आणि तो मात्र इथे जांबे संघातील ती परिस्थिती आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि मानगावची बुलेट ट्रेन निलेश अण्णा मोहित यांना का म्हटलं जातं ना ते निलेश मोहित यांनी दाखवून दिलेले. सध्या जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट मोठ्या ताकदीने मात्र ते खेळतात.
विशेष आपण पाहिलं तर क्रिक हिरोज ऍप ज्यावेळेस लॉन्च झालं ना त्यावेळेस सगळ्यात पहिलं मार्केटला घेऊन येणारे निलेश अण्णा मोहिते आहेत, हे विसरून जमणार नाही. आमच्या जीवनने सांगितलेलं आहे की चांदे संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच कडे जाऊयात. पहिली विकेट आली आहे, बघायचं अजून 2 विकेट येणार का. ओ भन्नाट वेग होता. मला वाटतंय निलेश मोहिते आता गोलंदाजी करत नाहीयेत, तो त्याच्यामध्ये असणारी ताकद स्वतः आजमावून पाहतोय. ईशाच्या मागे पण पाहते प्रसन्न देखील थोडेसे चकित झाले की निलेश मोहितेने इतका वेगवान चेंडू का हाताळला असावा. बघायचे सार्थक गायकवाड स्ट्रायकन तयार आहेत. लेदर क्रिकेट हाही खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतो. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू आहे. धावबाची संधी आणि 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 इथे काय मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. सार्थक मात्र थोडासा निराश आहे. आणि इथे फलंदाज बाद आहे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. आणि आता मैदानामध्ये बघायचं सार्थक कडून मैदानामध्ये पाहिलं तर थोडासा कॉल मिसअंडरस्टँडिंग आपल्याला जी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये. सगळ्यात महत्वाचं काय, सार्थक जी मानसिकता बनवत विकेटवरती आला होता त्याची स्ट्रॅटेजी होती की फक्त आपल्याला जर मॅच जिंकायची ना तर आपलं काम आहे फक्त आशिषला स्ट्राईक वरती आणणं. नवीन बॅटर आता मैदानाच्या मध्ये दाखल ते होणार आहेत. बॅट्समन नेम निलेश अण्णा पाहिजे मैदानामध्ये पुण्यात तयार असतील. आतापर्यंत चांगली चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. ओ पुन्हा एकदा भन्नाट वेग. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही. चेंडू डॉट आलाय. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही निलेश मोहिते यांनी. लागोपाठचे 3 षटकार जरी खेळले नाही इथे आता तर प्रसाद दादा खांडेकर आणि विशालदादा मांडेकर यांच्या वतीने 1,000 रुपयाचा प्राइज असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. बघायचंय स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान निलेश मोहिते यांच्या नावावरती जाणार का. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव त्यांनी मात्र खर्च केलेली नाहीये. एक जबरदस्त गोलंदाजी निलेश मोहिते यांची. हा चेंडू यावेळेस मिड ऑफला क्लिअर करत डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आणि दुसरीही धाव यावेळेस मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलाय. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाजही बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 18 चेंडू बनवायचे त्या 55. क्रिकेट आपण म्हटलं की निश्चितप्रमाणे जोश, एक जिद्द, मेहनत, चिकाटी, संघर्ष म्हटलं की क्रिकेट. प्रमोद दादा ससार यांच्या वतीने प्राइज झालेले की प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं प्राइज आहे. प्रमोद दादा ससार प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं प्राइज. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहे. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील.
धावफलकावरती 2 धावा आहेत. प्रतीक वाबळे. पहिला चेंडू लोड फुल टॉस, थोडासा डीप होणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. आठव्या बॅटने चेंडू मात्र ते खेळलाय. समोर आशिष गायकवाड सारखा तगडा बॅटर आहे आणि प्रतीक वरती मात्र मानदेवी क्रिकेटला मान संघातील प्रत्येक खेळाडू नेहमी विश्वास ठेवलेला आहे. मग गतवर्षी आम्ही जर पाहिलं तर मुळशी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा देखील पाहिली, प्रतीकने गाजवली. त्यानंतर आपण पाहिले तर जेव्हा जेव्हा मानदेवी क्रिकेटला हा संघ मात्र नेहमी ताकदीने उतरतो ना, त्यामध्ये नेहमी प्रतीकचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रतीक वाबळे तयार उजव्या हाताने. ओहो, यावेळेस काय चेंडू टाकलाय बघा. आखूड टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू मात्र थोडासा मागे खेचून टाकला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट आलेला आहे. ज्यावेळेस आपण पाहतो की आपला संघ बॅट पॅच मध्ये असतो, ज्यावेळेस आपले संघ मानसिकरित्या थोडेसे खचलेले असतात आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं तर आपल्या गावच्या संघाला बॅक करायचं असतं. अशा वेळेस आपल्या खेळाडूंना मात्र चेअरअप करणं गरजेचं असतं. कारण असं म्हणतात ना का विजयामध्ये तुमच्या सोबत सगळं जग असतं, परंतु तुम्ही ज्यावेळेस बॅट पॅच मध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही पराभवांना सामोरे जाता, त्यावेळेस आपलेच गावकरी, आपलेच ग्रामस्थ हे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. आशिष साठी प्राइज आले. आशिषच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोदजी ससारे, स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोददादा ससारे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. डीप लंगॉनचे खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तैनात आहे. चेंडूला फेकी करतायत. फेकी थोडीशी खराब जरूर होती आणि स्वप्नील इथे बाद. आता मात्र इथे विकेट येतानाची आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय तो स्वप्नील. स्वप्नील जर आपण पाहिले तर उपसरपंच म्हणून देखील आपण सध्या त्यांना कार्यरत आपण पाहतो जांभे गावामध्ये. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्याचा हातकंडा आहे. पण दुसऱ्या बाजूला बघायचं, आशिष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत संघाच्या आशा जिवंत असणार आहेत. नवीन बॅटर देखील आता मैदानाच्या मध्ये दाखल होतील. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. लोड फुल टॉस. यावेळेस आपण बघतो मैदानामध्ये पुढे सरसावा चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हरला निलेश मोहिते. वा, वाऱ्याच्या वेगाने चेंडू वरती आले. चेंडूला मात्र तिथे थांबवलं. बॅकअप साठी खेळाडू नव्हते प्रतीकच्या मागे. 1 रन शॉट. मराठीमध्ये आपण पाहिले तर एक सुंदर म्हण असायची बघा जुन्या काळामध्ये, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस. आधीच धावा आपल्याकडे कमी आहेत आणि अशा प्रकारे मध्ये जर तुम्ही धावा कमी घेत असाल तर आशिषी म्हणत असतील आता करे भी तो क्या करे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उजव्या हाताने प्रतीक. ओहो, पुन्हा एकदा वेग होता, प्रचंड वेग. आणि आज मानदेवी क्रिकेटला मान संघाच्या गोलंदाजाने कंबर इथे कसलेली आहे. मी म्हणेल त्यांनी कंबर कसली नाही, ज्या प्रकारे बाजीप्रभू देशपांडेने मुघलांची कोंडी केली होती ना, तशी कोंडी मात्र या दोन्ही गोलंदाजांनी आता फलंदाजांची केलेली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत त्या 51 धावा. 25.5च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज येतील प्रसन्न ओझरकर. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे याही खेळाडूच्या नावाची एक वेगळी ओळख निश्चितप्रमाणे राहिली आहे. मग आपण पाहिले गेले तर अगदी सभापती करंडक त्यांच्या माध्यमातून पुढे आला आणि विनामूल्य प्रवेश फी मात्र आपण पाहिले तर महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा या माणगावामध्ये संपन्न झाली. 3 टू व्हीलर, एक बुलेट ही गाडी आपण ही स्पर्धा पाहिली.
आणि प्रसन्नाने सांगितलं की माणगावामध्ये इथून पुढे ज्यावेळेस मात्र मी स्पर्धा घेईल ना त्यावेळेस देखील मात्र माणगावचं नाव अभिमानाने टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये मानाचा तुरा रोवणारी असेल. प्रसन्न ओझरकर गोलंदाजीसाठी तयार असतील. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल इथे लॉंग ऑफला खेळाडू थोडेसे दूरवरती राहिले. एकच धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 7 धावा आहेत. शेवटचे 11 चेंडू बनवायचे 50. 11 चेंडू 50 आहे आणि या वेळेस आशिषच्या बॅटमधून जबरदस्त झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. गणेशने मात्र एक अप्रतिम झेल टिपलाय. विकेट. थँक्यू. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये प्रसन्न टिपताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि विषय आपण पाहिलं तर गणेशने ज्या प्रकारचा झेल टिपला ना तो अगदी आपण पाहिलं गेलं तर लॉंगॉनच्या वाईडिश लॉंगॉनला उभा होता आणि तिथून पुढचा प्रवास कॉर्नर पर्यंत त्याने कव्हर केला आणि जर आपण पाहिलं तर त्याने चांगला झेल महत्वाची विकेट आशिषला त्याने बाद केलाय. नवीन बॅटर देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दाखल झालेला आहे. प्रसन्न तयार असेल यावेळेस आडव्या बॅटने चेंडू दे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट मैदानाच्या मध्ये आलेला आहे. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय 7 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शांतता ही मैदानामध्ये आपण पाहिलं तर चौफेर पसरलेली शांतता आहे. लोअर फुल टॉस जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक आपण पाहतो डीप कॉर्नरला लॉफ्ट केल्या बॉलला आणि तोपर्यंत इथे आलेली सिंगल आणि एका धावेच्या मधून देखील संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 8. यानंतरची होणारी मॅच आपण देखील मैदानामध्ये पाहणार आहोत. बहुधन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदे. दोन्ही संघाने लगेच अशी मॅच संपेल ना आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यासाठी अधिकचा वेळ आपण कुठल्या प्रकारचा घेऊ नका ही आपल्याला नम्रतेची विनंती आयोजकांच्या वतीने. हा चेंडू या वेळेस बघायचंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल मैदानाच्या मध्ये. माने ना माने ये हे शुभम माने चांगला झेल टिपलाय. थँक्यू. 7 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिला. 49 धावा अजूनही मात्र इथून पुढे बनवायचे आहेत. शेवटचा एक चेंडू आता मात्र जो शिल्लक असणार आहे. प्रसन्न ओझरकर आपण पाहतो गोलंदाजीसाठी ते मात्र तयार आहेत. नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल झालेत. आज मला वाटतं आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटरचा मात्र या संघाकडे सगळ्यात जास्त भरणा आहे का काय. जवळपास आपण पाहतोय 3रा ते 4था हा लेफ्ट हँड बॅटर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. याच मैदानावरती आपण पाहिले गेले तर हा चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला चेंडू होता. सिंगल तरी ती मैदानाच्या मध्ये आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. षटक क्रमांक संपला जाते. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा
अजूनही इथून पुढे मात्र जिंकण्यासाठीचे बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 48. मला वाटतं आता चांदे संघाला सांगायची गरज नाही, यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. इथून पुढचा दिल्लीचा प्रवास आता फार अवघड आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये येईल गणेश, ज्याने एक जबरदस्त झेल टिपताना आपण त्याला बघितलं. तो गणेश आता गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिला चेंडूवरती बोट रोल करताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू इथे डॉट आहे. दाखवलं किती स्थिर आहे. आता शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक राहिली. यानंतरची होणारी जी मॅच आहे, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपापल्या डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. हा चेंडू ऑन साइडला इथे खेळून काढला जाईल. शुभम माने मात्र आपण पाहतोय चेंडूला कव्हर करतोय. एक सिंगल इथे आली आणि एका धावेने देखील संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता मात्र फलंदाजांचे खांदे झुकलेले आहेत. तो आत्मविश्वास त्यांच्याकडून बघायला मिळत नाहीये. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला यावेळेस. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आलेली एक सिंगल. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानामध्ये यावेळेस जोरदार बॅट फिरवली जाते. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. फलक यावेळेस आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. स्कोर कार्डवरती 11 धावा आहेत. दररोज आपण पाहिले गेले तर 11 सामन्यांचं शेड्यूल आपण इथे जरूर बघतोय. यावेळेस उंच फटका आणि शुभम मानेचा एक अप्रतिम खेळ. शुभम इथे आपण पाहिले शुभम मानेने मात्र लॉंग ऑन लाईक चांगला झेल टिपताना आपण त्याला बघितलेलं आहे. ब्रिलियंट कॅच म्हणून देखील आपण पाहतोय. त्याचा उल्लेख करूयात. विकेट देण्याची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा त्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस एक चेंडू आता शिल्लक आहे. 46 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. पुण्यात बघायचं मैदानामध्ये यावेळेस उजव्या हाताने. आणि सामना इथे जिंकलाय मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने. वेल प्लेड टीम. हार्ड लक जांभे टीम. तुम्ही देखील आजच्या दिवसभरामध्ये चांगले खेळलात, चांगली फाईट केली. तुमचं देखील आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद आहे. चला यानंतरचा होणारा सामना